धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आहे, पण त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय, संजय राऊत यांची टीका। प्रयागराज चेंगराचेंगरीवर संजय राऊत म्हणाले, प्रयागराजमध्ये येणाऱ्या कोट्यवधी लोकांची सोय कशी करत होती याचा मार्केटिंग सरकार करत आहे। तेथील व्यवस्थेवर लोक खुश नव्हती। जनतेच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्या माध्यमातून पाहत होतो। स्वतः गृहमंत्री जेव्हा कुंभमेळ्यात स्नान करून गेले, संरक्षण मंत्री जेव्हा आले तेव्हा तो परिसर सील करण्यात आला असेल। व्हीआयपी लोक जेव्हा जातात त्यावेळेला एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ त्या परिसरात बंद केला जातो। सामान्य श्रद्धाळूंसाठी त्याचा हा परिणाम असेल। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी संबंधित मंत्र्यांनी पक्षाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या लाखो श्रद्धाळूंची व्यवस्था करावी, त्याकडे लक्ष द्यावं। 5-10 पेक्षा जास्त श्रद्धाळू त्यांचे प्राण गेले, त्यानंतर तातडीने बैठका सुरू झाल्या। म्हणजे काय आहेत? गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत? ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? अनेक श्रद्धाळू लोक हे रस्त्यावर झोपून त्यानंतर स्नान करायला गेले आहेत, अशी प्रकारची व्यवस्था केली आहे का? 1954 साली कुंभ झाला, त्याची व्यवस्था पहा। स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी तो दौरा केला। तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे पूर्ण काळ तिथे उपस्थित होते, अशी माझी माहिती आहे। अखिलेश यादव यांच्या काळातील कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वात उत्तम होती, हे श्रद्धाळू आवर्जून सांगतात। या व्यवस्थापनामध्ये इतर पक्षाच्या लोकांना देखील सहभागी करून घेतलं असतं तर अशी परिस्थिती उद्भवली नसते, पण श्रेयवाद आहे। या श्रेयवादातून लोकांना प्राण गमावे लागले आहे। 10,000 कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी दिलं गेलं, पण प्रत्यक्षात 10,000 कोटी दिसत नाहीत। कोरोनाच्या काळातील आमच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला, पण कुंभमेळ्यातील 10,000 कोटी कोठे गेले? योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं असतं तर आज सारखा गुन्हा घडला नसता। पोपट ललानी यासाठी आता तिकडे जाऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा याचे उत्तर आम्हाला द्यावा, संजय राऊत म्हणाले। धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर ते म्हणाले, आपलं पद वाचवण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागतंय। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत, पण त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय। ही महाराष्ट्राची अवस्था आहे। लोक तेवढे बाहेर असतात, तुंबलेले असतात। या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकंच सांगेन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील तर त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या, हे जे श्रद्धाळू आहेत, लाखो श्रद्धाळू आहेत, त्यांची व्यवस्था, त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आज 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या। प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत? गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत? ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? जे रस्त्यावर झोपले आहेत, आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली आहे, लोक रस्त्यावर झोपतायत। अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर, फुटपाथवर, रस्त्यावर झोपून कुंभ स्नानाला गेलेले आहेत। मग कोणती व्यवस्था आपण केली? 1954 साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा। स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी दौरा केला। तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे। इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होत्या आणि त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता। त्यांनी धर्मशास्त्र बरं का यानुसार लोकांना सुविधा मिळाव्या त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं। अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नानास येणारे सगळे आमचे श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची व्यवस्था ही सर्वोत्तम होती। या सगळ्या व्यवस्थापन संकल्पनेत इतर पक्षाच्या लोकांनाही उत्तर प्रदेशमधला सहभागी करून घेतला असतं, त्यांचा अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती। पण श्रेयवाद, आम्हीच हिंदुत्ववादी, कुंभ आम्हीच करू शकतो, हा श्रेयवाद जो आहे, या श्रेयवादातून लोकांना प्राण गमवावे लागतात। पण इतक्या संख्येने म्हणजे कोट्यवधी भाविक तिकडे येणार हे पाहता असा अपघात होईल अशी शक्यता किंवा अंदाज असतो। तर अशा वेळेस तुम्ही आज जो अपघात झालाय त्यासाठी स्थानिक राज्य सरकार
आणि पर्यायाने केंद्र सरकार नाही, सगळेच जबाबदार आहेत. 10,000 कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आलं. 10,000 कोटीपेक्षा जास्त, 10,000 करोड, मोर दॅन 10,000 करोड तिथे खर्च करण्यात आला. त्याचं ते 10,000 कोटी तिथे प्रत्यक्ष दिसत नाहीयेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर असतील, खिचडी वाटप असेल, त्याच्यात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण कुंभमेळ्यामध्ये 10,000 कोटीच्या वर कुठे खर्च झाले, पैसे नक्की कुठे गेले? जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला, लोक का मेले, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे, यासाठी मुलुंडच्या पोपटलालने जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला आणि विचारायला पाहिजे प्रश्न. 10,000 कोटी रुपये कुठे गेले, कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले, लोक का मरण पावली, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, हा जरा आम्हाला उत्तर द्या ना. रावसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आता 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. धनंजय मुंडे त्यांच्या खात्यासंदर्भातल्या बैठकांसाठी आहेत, तर फडणवीस हे 3 दिवस दिल्ली निवडणुकीमध्ये प्रचारासाठी तिथे गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून नेहमीच फिरत असतात. आधी डावसला होते, आता दिल्ली प्रचारासाठी गेलेत, उद्या अन्य कुठे जातील. आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकलेल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे. आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल. फडणवीसांना जायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे. भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही, बूथवर जायची गरज नाही. पण दिल्ली हे लहान राज्य आहे, केंद्रशासित आहे, त्याच्यामुळे कदाचित ते दयाबुद्धीनं वेगळा विचार करू शकतात. सत्ता स्थापन होऊन अजून 2 महिने उलटत नाही तोपर्यंत भाजपनं शिंदे शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात गणेश नाईक बैठक घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 1-2 महिन्यांनी मी इथे जनता दरबार लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर 3 महिन्यांनी लावणार आहे. नवी मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे, इथेही मी जनता दरबार लावणार आहे. त्यात चुकीचं काय आहे? गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत. शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीय दृष्ट्या त्याच गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम
आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गोंदियाच्या खमारी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट। गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली। या आगीमध्ये जीवना उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली। गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथील इंद्रकुमार उके यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली। सुदैवाने या आगीमध्ये कुठलाही जीवितहानी झाली नाही, मात्र जवळपास 3 लाख रुपयांचे जीवनोपयोगी साहित्याचं यात नुकसान झालं आहे। नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आटोक्यात आणली। हा बोला, काय नाव आहे आपलं? इंद्रकुमार उके। काय करत होते सकाळी आणि किती वाजताची घटना आहे? सकाळची 8 वाजताची। 8 वाजताची? हा। काय करत होते आपण? काय करत होता? बस स्वयंपाक करत होता तर बस धागत लागली। धागत लागली? हा। काही वेळ वगैरे नाही दिला का? नाही का? नुकसान किती झाला? 3 लाखाचं। 3 लाखापर्यंत झाला? हा। ठीक आहे, काय माग आहे शासनासोबत? मदत पाहिजे आम्हाला। मदत पाहिजे? काय काय चढला? पुरा घर जरला, पुरा सामान जरला, हाताला लागला माझ्या, खावा पिवाचे बर्तन गिरतन सगळ्या जरला, कागदपत्र कपडे लत्ते सब जरले। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? थोड्या वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार धनादेश वाटप वितरण सोहळा। गेल्या 30 वर्षापासून मुंबईतील हिंदुस्तान कॉम्पोजिट फेरडो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 1100 कामगारांना थकीत व बुडीत महागाई भत्त्याची न्यायालयात सुरू होती लढाई। 2006 कंपनी बंद झाली। कंपनी बंद झाल्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदू आंबोलकर यांनी पुढाकार घेत या कामगारांना आपला हक्क मिळवून दिला। कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन अखेर न्यायालयाच्या बाहेर तडजोड करत 1100 कामगारांना त्यांची थकीत व बुडीत महागाई भत्ता मिळवून दिला आहे। या थकीत व बुडीत महागाई भत्त्याचा आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात येणार आहे। आमदार सुनील राऊत यासह इतर पदाधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। आमचा महागाई भत्त्याचा लढा इंडस्ट्री कोर्टामध्ये चालू होता। त्यावेळेला जी.आर. खानोलकरांनी ही केस चालली होती आणि त्यानंतर जी.आर. खानोलकरांचा देहांत झाल्यानंतर हा जो आमचा जो लढा होता तो थांबला आणि त्यानंतर संजय संघवी आले 2000मध्ये। त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं, कामगारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं आणि मग शेवटी हा कामगारांनी हा संपूर्ण हा ही केस आहे ती स्वतः हातामध्ये घेतली आणि संजय संघवींना भाग पडलं की हायकोर्टात टाकण्यासाठी। हायकोर्टात टाकल्यानंतर पण संजय संघवीला हेअरिंगला बोललेलं असताना सय्यद जज साहेबांनी हे हेअरिंगला गेले नाही, काही ठराविक कामगारांना हाताशी धरून यांनी कंपनीची सेटलमेंट करून कामगारांना देशोधडीला लावलं
आणि मग आम्ही पुढाकार घेतला आणि या पुढाकारानंतर मग आम्ही याच्याशी कंपनीची फाईट करायला लागलो आणि या फाईटमध्ये आम्हाला लोहमार्ग पोलीस कमिशनर रवींद्र शिंदे साहेब आणि UOWचे जॉईंट कमिशनर प्रवीण कुमार पडवळ साहेब या दोघांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, म्हणून आज आम्ही 1100 कामगारांना 30 वर्षानंतर देखील लढा देऊ शकलो. काय याच्यामध्ये खरं या दोघांचा मौल्यवान आहे आणि बाळासाहेबांची कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा होता. उद्धव साहेबांचं आम्हाला सहकार्य होतं आणि म्हणूनच आम्ही आज मातोश्रीवर येऊन आम्ही आज कामगारांना आम्ही आज न्याय दिलेला आहे. त्याचं आम्ही आज उद्धव साहेबांच्या असे धनादेशाचं वाटप करत आहोत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. बुलढाण्यात नगरविकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात. बुलढाणा येथील क्रीडा संकुलन मैदानावर नगरविकास विभागाच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रशासनामध्ये काम करत असताना ताणतणाव दूर व्हावा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती जागृत व्हावी या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे 22 खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम असलेल्या स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील 600 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. 3 दिवस ही संपूर्ण स्पर्धा चालणार आहे. प्रशासनामध्ये काम करत असताना जो ताणतणाव आहे तो दूर व्हावा या दृष्टिकोनातून व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक खिलाडू वृत्ती जागृत व्हावी या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे 22 खेळ त्यांनी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धासुद्धा आहेत, कल्चरल प्रोग्राम्स आहेत आणि अशा प्रकारे जिल्हा स्तरावरील मागील महिन्यामध्ये स्पर्धा झाल्या आणि बुलढाणा हे शक्तिपीठ आणि भक्तिपीठ असलेलं या ठिकाणी आम्हाला सर्व अमरावती विभागाचं आयोजकत्वाचं बहुमान मिळालेला आहे आणि आज पहिला दिवस आहे. या ठिकाणी सर्व स्पर्धा सर्व आनंदात चालू आहे. किती स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि कुठल्या खेळाचा समावेश आहे? यामध्ये विविध प्रकारच्या 22 खेळांचा समावेश आहे. क्रिकेट आहे, कबड्डी आहे, ॲथलेटिक्सचे आहेत, व्यक्तिगत आहे, चेस आहे, त्याचबरोबर व्हॉलीबॉल आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा 7-8 प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या 5 जिल्ह्यामधील जीबीएस संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल, परंतु पाण्याची तपासणी न करताच माघारी. पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल.
विहिरीची पाहणी न करताच पथक माघारी निघाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ। विहिरीतील पाण्याची पाहणी करण्याची गावकऱ्यांची मागणी। नागरिकांनी गाडी अडवल्यानंतर आरोग्य पथकाकडून पाहणी। पाहणी न करता का निघाला होता हा प्रश्न आहे। पाहणी न करता का निघाला? गाडी वळून गेला, तुमच्या 2 गाड्या बाहेर ऑलरेडी गेल्या, तुमची गाडी पण निघाली। तुम्ही ठरवलं की पाहणी न करता निघाले, तुम्ही निघाला होता मॅडम, तुमची गाडी वळून तुम्ही निघाला होता मॅडम। हे कोणी ठरवलं? आम्ही ठरवलं, कारण तुमच्या 2 गाड्या गेल्या, डिस्कशन आहे, तुम्ही एका घेतलं तेवढे कॅमेरा आहे, सगळं चित्रित आहे, सगळं रेकॉर्ड आहे। राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या बस प्रवासी दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत ठक्कर बाजार बस स्थानक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। यावेळी चक्काजाम आंदोलन करत बस स्थानकात जाणाऱ्या बस व येणाऱ्या बस शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रोखण्यात आल्या। तसेच या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करताना राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। एसटीच्या भाड्यात जवळपास 14.95% वाढ करण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे। तसेच एसटी बरोबरच 1 फेब्रुवारी पासून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात देखील वाढ होणार असून या विरोधात देखील शिवसेना ठाकरे गट आंदोलनात आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळालं। यावेळी शिवसेना ठाकरे या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। बसेस 80% बसेस अशा स्क्रॅप मध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणे हे चुकीचं आहे। कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नागरिकांना आणि 15% भाववाढ केली, ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा आहे। हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ रद्द होत नाही, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना या ठिकाणी जे काही 15% घरवाढ बसवाढ झालेली आहे, प्रवासी जो काही 15%ची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी, ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात। सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासने दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यांवरती परत हा दरवाढीचा बोजा लागणार आहे, हा थांबवावा आणि ही बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे। भाडेवाढ कमी नाही केली गेली तर काय पुढचं पाऊल? नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल, आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला भाग पाडेल। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन,
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमध्ये घेतला कामाचा आढावा. आजच्या ह्या माझ्या पहिल्याच दौऱ्याला सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो. एकंदरीत आजच्या माझ्या दौऱ्याचा उद्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार, आमच्या महायुतीच्या सरकारमार्फत खास करून मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतलेला आहे, 100 दिवसाचं जे ध्येय जे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, त्याचा राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्याकडे ज्या खात्यांची जबाबदारी आहे त्याचं गृह खात्याचं नाशिक कमिशनरेटचा आज मी रिव्ह्यू बैठक घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी ती व्यवस्थित होते की नाही ह्याची दक्षता घेण्याकरता आजचा माझा हा दौरा होता. माझ्या देखील ज्या सूचना नाशिक शहराच्या बाबतीमध्ये, पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये माझ्या देखील ज्या काही सूचना होत्या त्या सूचना देखील मी आज पोलीस आयुक्तांना मी आज दिलेल्या आहेत. एकंदरीत मुंबईच्या, पुण्याच्या पाठोपाठ नाशिक शहर हे देखील एक महत्वाचं शहर म्हणून आता पुढे येत आहे. इंडस्ट्रियलायझेशन तर आहेच, औद्योगिकीकरण आहेच, त्यासोबत नाशिक शहराला एक वेगळं महत्व हे प्राप्त होत असताना इथल्या असलेल्या ज्या काही कम्युनल घडामोडी आहेत त्या लक्षात घेता पोलीस कमिशनरेटने ज्या काही काळजी घेणं गरजेचं आहे त्या देखील योग्य त्या सूचना आज आमच्या सरकारच्या वतीने मी केलेल्या आहेत. एकंदरीत आज नाशिक शहरामध्ये ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ह्यासाठीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाकडनं काय घेतलं जात आहे त्याचा मी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये कडक कारवाया ह्या घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला ज्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आणि खास करून अँटी ड्रग कॅम्पेन्स हे माझ्या अंडर येणाऱ्या ज्या 11 कमिशनरेट आहेत त्या प्रत्येक 11 कमिशनरेटच्या मी ड्रगच्या बाबतीत देखील विशेष आढावा मी घेतोय आणि माझ्या सूचना देखील मी केलेल्या आहेत. आणि अगदी झोपडपट्टीमध्ये राहणारा तरुण देखील आणि एक हाय सोसायटीमध्ये राहणारा तरुण देखील आज ड्रगच्या आरी गेलेला आपल्याला जाताना आपण पाहतो. त्याच्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल, ड्रग पेडलर्सवरती आजपर्यंत नाशिक पोलिसांकडनं काय कारवाई केली गेली ह्याचा रिव्ह्यू मी घेतलेला आहे. आणि तिथे सूचना देत असताना मी सूचना केलेली आहे की ड्रगच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स च्या बाबतीमध्ये देखील मी तिथे पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की जे काही कन्झम्पशन चाललेलं आहे, ड्रग कन्झ्युम जे करतायत, जे ड्रगचं सेवन करतायत त्यांच्यावरती देखील तितकीच कारवाई आणि त्यांच्यावरती देखील तितकंच लक्ष हे पोलीस प्रशासनाचं असणं गरजेचं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट.
तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?